जय हो. पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. पहा, शक्ती तू राहा कुणाच्या तरी अधिपत्याखाली चालत आहे. वाजेबुवा 5 मिनिटे घेतो तुमची. आज साथ आहे किती नामरे आणि वाजेबुवा हे तुम्ही सांगितलं होतं. आता बुवा बोलून गेले आहेत. बोलणारा एक असतो आणि समोर लाखो ऐकत असतात. बरोबर आहे बुवाचं. परंतु बुवा तुम्ही मला सांगितलं की तुमची दोघांची वयाची बेरीज सुद्धा म्हणजे बेरीज जेवढी झाली होईल त्याच्यापेक्षा मी कार्यक्रम केले बुवा. ठीक आहे बुवा. तुम्ही 11 वर्ष कार्यक्रम केला. 12व्या वर्षी बुवा बकरी नाही बकरा झाला बुवा. तुम्ही बकरा काय तुमचं 12 वर्ष बुवा कुठं आहे? 11 वर्षात काय बुवा गाजवलात? काय गाजवलात? हे लोकांच्या डोळ्यात धूळ. शक्ती तुऱ्याच्या नियमाप्रमाणे जो प्रश्न विचारला जातो आणि समोरचे शाहीर त्यांची गुरुवर्य वाचन करून त्या प्रश्नाचं उत्तर देतात बुवा. ते उत्तर देतात ना, ते उत्तर खरं आहे की खोटं आहे ते कोण सांगणार? तुला येऊन आता कापूस प्रश्नाचं उत्तर खरं आहे. आता तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुमच्या बापाला विचारा बुवा. हा बाप पाठवतो. यांची सवय आहे. यांच्या प्रश्न बदलत असतात. आम्ही उत्तर देतो. हे बारीक सांगत पण नाही खरं आहे की खोटं आहे. बरोबर ना रसिको? आम्हाला व ही वेळ तुझ्यावर आली आहे. आता बरशी घडे बापाची लक्षात ठेव. आणि कुठं नितीन आंबरे एवढा काय त्याच्या पद्धतीने कार्यक्रम केला. परंतु किती अमोल बुवा लागला बघा यांना. प्रत्येक आपल्या शब्दात अमोल बुवा अमोल बुवा. आता अमोल बुवाची धुवा बुवा कपडे आता यांना बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे यांचं कवित्व यांचे कपडे त्यांचे कपडे बुवा हे सगळं आपलं आहे. लक्षात घे. हे काय ना या संच पूर्ण वाजवणारे सगळे ते आपापल्या पद्धतीने वाजत असतात. पण हे जे कपडे हे जे मुलं आहेत ना हे आम्ही तयार केले बुवा. तुझ्यासारखं नाही गडूरचं गडूर पाणी घेऊन आला बुवा. माझ्याबरोबर सांगणार असेल ना तेव्हा लई ठिकाण तुला पाणी पाजलंय. शेवटचं पाणी सांगलं जेवढं का म्हटलं काही जड गेलं तुला बुवा. आणि नियमाप्रमाणे मला सांगतोय आम्हाला इकडे आईबाकाने विचारणी त्यांना पैसे भरायला लागू नयेत म्हणून 15 मिनिटाची बाई सांगायला बुवा. दुसऱ्या बारी 3 गाणी घ्यायची. आणि मला म्हणतो बुवा आई भेटला बुवा बोलत जातात. रे हवरिया ए हवरिया तुझ्या आता वाजवतो हवरिया. नियमाप्रमाणे जास्त काही बोलणार नाही. परंतु आजच्या वारीचं उत्तर बुवाचं भरायची त्यांनी मान्य केलंय. हे तू एक बुवा सांगायचं आहे. नाहीतर तू शक्तीकडे सोडून दे. लायकी नाही बुवा तुझी. तुम्हाला मुळात वारी कोणाकडे तीच माहिती नाही. अमोलकडे वारी आहे की नितीन भावाला वारी आहे. अहो काय बोलायचं नितीन भावाला बोला ना. अमोल तुम्ही जरूर सारा काढला माहिती आहे ना. मग काय म्हणतो बघा बुवा बुवांचं लग्न झालं वर्षाचं लग्न बुवांच्या म्हणून या गाण्यात तुम्ही काय बघा बुवा. नाताला स्त्रीगम येऊन त्या नारीला 60 बळ होतात. ही कथा आहे बुवा. लक्ष असू द्या. तुम्ही 11 वर्षाचा घातला माका काय म्हणता माहिती ना माझीच अशी तुमची कथा आहे बुवा. तुम्ही काय ना 11 वर्षात तुम्ही काय केलं आणि लोकांना काय केलं बुवा. तुम्हाला माझ्या गौरवीची काय ठेवता आली नाही. पहिली गोष्ट तुम्ही 11 वर्ष कार्यक्रम करता ना 11 वर्ष कार्य करता ना. मी लो कार्य करणार काय म्हणतो बघा. झालंय लग्न पण आलंय विघ्न. झालंय लग्न पण आलंय विघ्न. झाला पुरा फुलफुला बुवा. तुझा फक्त फुलफुल झालाय. काय राहिले नाही तुझे. झाला तुझा फुलफुला. बस सांभाळीत मुला ग मुल विचारी ना बघ तुला. बस सांभाळीत मुला ग मुल विचारी ना बघ तुला.
आणि फक्त मुलं समाजात बोल याचा 15 मिनिटात पैसा पारवत झाला काय टेन्शन घेऊ समर्थ ऑटोडेचे मालक शंतनू पडत गाव संगमेश्वर निवडी यांच्याकडून 500 रुपयाचं बहुवर्ष पारितोषिक आहे बुवा तुला पारितोषिक धन्यवाद 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 या ठिकाणी वेसराड मित्र मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाकडून वेसराड मित्र मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाकडून त्यांच्या सुप्रसिद्ध शाहिराला त्या राजाच्या वाघाला खऱ्या अर्थाने आणि या त्यांच्या ग्रामस्थांच्या खऱ्या अर्थाने सुमधुर आवाजाला आणि त्यांच्याकडून आज शुभेच्छा देण्यात त्या काळाच्या गजा त्यांनी स्वागत करायचं प्रत्येकाने कारण हा सुमधुर आवाज हा आज राजा रत्नावली गाजत याचा आनंद वेसराडच्या मुंबई आणि ग्रामस्थ मंडळाला धन्यवाद या हिराने अधिक समजावं यासाठी त्यांनी गावच्या मंडळाने मुंबईच्या मंडळाने शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आम्हाला जे अमूल्य सहकार्य केलं या हॉलचे मालक आदरणीय हितेजी पाटील यांना विनंती करतो 2 मिनिटात मीटिंगच्या वरती यायचं आहे मी आदरणीय भैरे साहेबांना विनंती करतो त्यांना यथोचित सन्मान त्यांचा धन्यवाद अजून खूप लांब आहे आणि माझ्याशी नीट बोलायला होय आम्ही इकडे धरून गेला आहे समजता आहे आमचं पण तिथं आहे प्रत्येकाचा संघटनाच असतात तिकडचं तिकडं ऐकून हा बुवा नेहमीच बसतो तिकडचं ऐकून हा बुवा नेहमीच बसतो आणि आज समोर मी दिन आहे तुझ्यासारखा मोल दिसतो नुसता एवढा मी अवयवावर मी एवढं चालायला नाही परत घटना त्याचा भूषण होऊन द्या काय म्हणतो बघा वर यांनी सांगितलं की रेल्वेत काही सामान झालं नाही काय मला तेवढं आठवत नाही वेळेवर दिसलं एकच मोठा घेणार आहे लक्षात होत्या कोणी चालवती अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बाजूला प्रेमान लय हो प्रेमान लय आवड बुवाला माझं करायची सामान लय आवड बुवाला माझं करायची सामान
चिन्मय संपण यांचं गाणं गोवानी घ्यायचं आहे. ते गोवानी रेकॉर्ड केलं होतं. ते गाणं गोवानी आम्ही आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. काय वाटे ते बडबडतो अहो हस्ती विदेशाला अहो जन्मताचा हे जायला याचा विट झालेला हिरवा गारोबारी कोण दया करी हिरवा गारोबारी कोण दया करी या विचित्र कार्याला घोटाला 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 याच्या जन्माचा घोटाला वाटोला 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 याच्या जन्माचा मोकळा गीत आहे. सर्वांचं लक्ष असू द्या. 15 मिनिटं याचा वाटोळा करून जाणार आहे. पायीचा पायी झाली लढाई जिंकायसाठी हरायचा 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 अहो मारायचा वसायचा वा जटाई पक्षीचा विषय आहे. त्याला शास्त्र आहे. मग काय म्हणतो बघा रामाच्या वेळी जटाई पक्षी हा त्या ठिकाणी पोहोचला होता. त्याला बोलता येतात कोणत्या अंगावर त्याला म्हणून काय म्हणतो तो बोलते रामला म्हणून काय म्हणतो बघा पायीचा पायी झाली लढाई जिंकायसाठी हरायचा 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 काय वाजे मग मारायचा वसायचा माझे सहकार्य अमोल सर त्यांच्यासाठी त्यांना गाणं घेण्यासाठी फरमाईश केले. त्यांच्यासाठी 100 रुपये पारितोषिक आहे.
मुलांच्या खात्यावरी ते फक्त जोरदार घेतो. आपण कोकणातून आलेलो आणि या कोकणातून आपले आई वडील मुंबई नगरीमध्ये राहत होते, परंतु आता या मुंबई नगरीमध्ये कोकणी माणूस राहिलेला नाहीये. म्हणजे त्यातच आपण देखील आहोत. कोण निघायला गेले तर आपण सर्व नानासाहेब विरार या अशा ठिकाणी आलेले आहोत. अशी या मराठी माणसाची व्यथा आमच्या कविवर यांनी मांडली होती आणि मांडलेलं ते गाणं मी गायलेलं आहे. तेच गाणं आज तुमच्यासाठी गातो. बघा. मराठी माणसा तुझी माया नगरी, भर मराठी माणसा तुझी माया नगरी. ही मुंबई कुणा कुणाची, मग ही मुंबई कुणा कुणाची. धामधाम जोवरी, धामधाम जोवरी. जोपर्यंत नोकरी धंदा काम आहे तोपर्यंत ही मुंबई आपली. नंतर आपण या ट्रेन मधून गर्दीतून आपण प्रवास करून या विरार नानासाहेब ठिकाणी म्हणून म्हणतोय, हे भाल्या मराठी माणसा तुझी माया नगरी, हे भाल्या मराठी माणसा तुझी माया नगरी. मुंबई कुणा कुणाची, धामधाम जोवरी, धामधाम जोवरी. टाइम संपत आलेला आहे. कार्यक्रमाचा संत निरोप घेऊया आपण. त्या ठिकाणी हिंदुई सरकार यांच्यानी कर्मचारी म्हणून काय म्हणतो बघा. टाकलेला जिलाबिलांची झाली ती राधाई, टाकलेला जिलाबिलांची झाली ती राधाई. तिची जीवन